आज आपण जेवणाचा स्वाद डबल करणारी, जिभेला चव आणणारी आणि शिवाय महिनाभर टिकणारी खमंग लसणाची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर ही चटणी बनवण्यासाठी सर्वात अगोदर या पॅन मध्ये साधारण 1 ते 1.5 पळी तेल कडकडीत असं गरम करून घेतल्यानंतर इथे मी थोड्याशा प्रमाणात जिरे आणि अर्धा चमचा इथे मी मोहरी टाकलेली आहे। जिरे आणि मोहरी मस्त तडकली की त्यामध्ये साधारण इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पुन्हा त्याच चमच्याने 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे। आता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून ही हळद आणि धने पावडर मंद आचेवर मस्त अशी परतून घ्यायची आहे आणि मस्त अशी परतून झाल्यानंतर यामध्ये 15 ते 20 इथे मी फ्रेश अशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत। आता कढीपत्त्याचे पाने देखील मंद आचेवर हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त अशी परतून घ्यायची आहेत। आता भाज्यामधला आपण जेव्हा कढीपत्ता काढतो तो आपल्या सहसा पोटामध्ये जात नाही, तर अशा पद्धतीने कढीपत्त्याचा वापर जर आपण चटणीमध्ये केला तर चटणी देखील खायला खमंग लागते आणि सहजतेनं कढीपत्ता देखील आपल्या पोटामध्ये जातो। आता कढीपत्ता देखील हलकासा क्रिस्पी झाल्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे देखील मध्यम आचेवर या तेलामध्ये हलकेसे खरपूस होईपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त देखील घेऊ शकता किंवा शेंगदाण्यासोबतच इथे तुम्ही 2 ते 3 चमचे डाळव्याचा देखील या चटणीमध्ये वापर करू शकता, पण या चटणीमध्ये इथे मी डाळव्याचा वापर करणार नाही। आता तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे खरपूस होईपर्यंत आणि हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत या तेलामध्ये मी मस्त असे परतून घेतलेले आहेत। आता तिखटपणासाठी यामध्ये मी 4 ते 5 लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही रेडमेड लाल तिखट देखील यामध्ये वापरू शकता, पण शक्यतो चटणीला लाल रंग यावा यासाठी तुम्ही इथे लाल मिरच्यांचा किंवा अगदी काश्मीरी लाल मिरच्यांचा देखील इथे वापर करू शकता। आता या मिरच्या देखील या सर्व साहित्यासोबतच मस्त असे परतून घ्यायच्या आहेत। आता मिरच्या आपण अगोदर परतून घेतल्या असत्या तर त्या हलक्याशा जळाल्या असत्या, त्यामुळे शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत। आता मिरच्या हलक्याशा क्रिस्पी झाल्यानंतर इथे मी ज्या कपाने शेंगदाणे मोजून घेतलेले आहेत त्याच कपाने अर्धा कप इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। आता खोबऱ्याचा किस परतून घेण्यास जास्त काही वेळ लागत नाही। आता हा खोबऱ्याचा किस देखील सर्व साहित्याबरोबरच मंद आचेवर चांगला असा परतून घ्यायचा आहे। हे खोबरं भाजताना शक्यतो गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। कमी आचेवरच हे खोबरं क्रिस्पी होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आणि आपण जसं जसं हे खोबरं भाजत जातो तसं तसं हे क्रिस्पी होत जातं। आता खोबरं भाजून झाल्यानंतर इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता लसणाच्या पाकळ्या देखील मंद आचेवरच या सर्व साहित्यासोबत हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत आणि सर्व साहित्य 1 मिनिटासाठी चांगलं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व साहित्य गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर सगळं साहित्य गार झालेलं आहे आणि सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करत आहे। शक्यतो हे साहित्य गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं, गरम असताना हे फिरून घ्यायचं नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर केल्यानंतर या चटणीला हलकासा लाल रंग यावा यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल पावडर यामध्ये टाकणार आहे। आता इथे तुम्ही हे स्किप देखील करू शकता आणि नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर इथे मी अर्धा ते पाऊण पळीभर म्हणजे चमचा इथे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून हे सर्व मिक्सर चालू बंद करत मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण कमीत कमी साहित्यामध्ये खमंग 1 महिना टिकणारी लसणाची चटणी बनवू शकतो। खायला देखील खूपच भारी लागते आणि शिवाय भाजीला नसेल किंवा तुमची नावडती भाजी असेल किंवा अगदी प्रवासात देखील तुम्ही हे चटणी नेऊ शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।